कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भर दिवसा एका टोळीने फिल्मी स्टाईलने दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली. म्हैस घेऊन जाणाऱ्या एका चारचाकी चालकाला अडवून शस्त्राचा धाक दाखवत तब्बल 25,000 रुपये लुटण्यात आले. मात्र देवरुख पोलिसांनी अवघ्या 2 तासात या टोळीच्या मुसक्या आवळल्यात. शाहूवाडीचा प्रथमेश दळवी हा 8 एप्रिल रोजी सायंकाळी रत्नागिरीवरून सांगलीकडे चारचाकी गाडीतून म्हैस घेऊन जात होता. आंबाघाटातील दख्खन परिसरात दबा धरून बसलेल्या 8 दरोडेखोरांनी थार आणि भारत सरकार असा स्टिकर लावलेल्या इनोवा गाडीतून त्यांचा पाठलाग सुरू केला. दळवी यांच्या गाडीला पुढे आणि मागे वेढा घालून या दरोडेखोरांनी त्यांना खाली उतरवले. चाकूचा धाक दाखवत 50,000ची मागणी केली. अखेर मारहाण करत 25,000 रुपये लुटून हे दरोडेखोर पळाले. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवली आणि नाकाबंदी करून अवघ्या 2 तासात 5 संशयितांना ताब्यात घेतलं. या घटनेत वापरलेल्या गाड्याही जप्त करण्यात आल्यात. भारत सरकार स्टिकरचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस आता उर्वरित 3 आरोपींचा शोध घेत असल्याचेही समजते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.